सन 1977 मध्ये एक दुष्काळ पडला होता. मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये रस्त्यावर प्रेते पडली होती. गावागावात माणसे भुकेने तडफडत मरत होती. त्या एकट्या दुष्काळात जवळपास 2 कोटी माणसे मृत्युमुखी पडली. त्याच वर्षी चीनमध्ये 2 ते 3 कोटी, ब्राझीलमध्ये 20 लाख, इजिप्त, इथिओपिया, मोरॅक्को, दक्षिण आफ्रिका सगळीकडे एकाच वेळी एकाच वर्षी लाखो लोक मरत होते. कारण कोणतेही साथ नव्हती, कोणतेही युद्ध नव्हतं. कारण होते एक नैसर्गिक घटना. हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात पाण्याचे कमी जास्त होणारे टेम्परेचर, आणि त्यालाच आपण म्हणतो एल निनो. आणि आज 2026 मध्ये तेच एल निनो परत येण्याच्या तयारीत आहे. पण यावेळी ते 1877 पेक्षाही मोठे असेल अशी शक्यता आहे. तर काय आहे एल निनो, त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. एल निनो म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रशांत महासागर समजून घ्यावं लागेल. हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल समुद्र आहे. त्याच्यावरून सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे वारं वाहत असतं, ज्यांना ट्रेंड विंड्स म्हणतात. साधारण परिस्थितीत हे वारे समुद्राच्या वरचे गरम पाणी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलत राहतात. त्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्राच्या तळातून थंड पाणी वर येतं. या थंड पाण्यात मासे असतात आणि ते हवामानाचा समतोल राखतात. पण जेव्हा हे ट्रेंड विंड्स कमकुवत होतात तेव्हा गरम पाणी परत पूर्वेकडे सरकते. प्रशांत महासागराचा मध्य आणि पूर्वेकडील भाग तापू लागतो. ट्रिलियन्स ऑफ लिटर पाण्याचे तापमान वाढते आणि मग संपूर्ण जगाचे हवामान बिघडते. आणि यालाच म्हणतात एल निनो. युरोपातील सर्वात मोठे हवामान अंदाज केंद्र ECMWF आणि अमेरिकेच्या NOAA ने अलीकडेच धक्कादायक इशारे दिले आहेत. एप्रिल 2026 मधील अहवालानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनो तयार होण्याची शक्यता 62% आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत ही शक्यता 80% वाढते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशांत महासागरचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढू शकते. तांत्रिकदृष्ट्या एल निनो तेव्हा घोषित होतो जेव्हा तापमान फक्त 0.5 डिग्री वाढतो. पण यावेळी मात्र 2 डिग्रीहून अधिक तापमान वाढणार आहे. न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक पॉल राउंडनी म्हणतात की हे मागील 140 वर्षातील सर्वात मोठे एल निनो असू शकते. काही तज्ज्ञ त्याला मेगा एल निनो असेही म्हणतात. आता प्रश्न असा आहे की हे भारतासाठी इतके धोकादायक का आहे? एल निनोच्या काळात भारताच्या नैऋत्य मोसमी पावसावर थेट परिणाम होतो. पाऊस कमी पडतो, उष्णता वाढते आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. भारतीय हवामान विभागाने 2015 नंतर प्रथमच सामान्यपेक्षा कमी मोसमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नॉर्मल पावसाचा फक्त 92% पाऊस होण्याचा अंदाज आहे. 2015 ते 2016 मध्ये शेवटचे सुपर निनो आले होते तेव्हा संपूर्ण भारतात 14% कमी पाऊस झाला होता. आणि त्या वर्षी इतक्या उष्णतेच्या लाटा आल्या की भारतात 25,000हून अधिक माणसे मृत्युमुखी पडली. आणि 2026 चे एल निनो त्यापेक्षाही मोठे असेल असं सांगितलं जात आहे. दिल्लीत आता एप्रिल 2026 मध्येच तापमान 40 डिग्री ओलांडले आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 42-43 डिग्री आहे. नागपूर, भोपाळ, भुवनेश्वरमध्ये 45 डिग्री. आणि फक्त एप्रिल महिन्याची कंडिशन आहे. अजून उन्हाळा बाकी आहे. या उन्हाचा थेट परिणाम रिक्षा चालक, बांधकाम कामगार, रस्त्यावरचे विक्रेती, डिलिव्हरी बॉय यांच्यावर आणि त्यांच्या रोजगारीवर होतो. तसेच अन्नधान्याच्या किमतीवरही परिणाम होतो. आकडेवारीनुसार एका सुपर एल निनोच्या वर्षात जागतिक खाद्यपदार्थाची किमती 9% पर्यंत वाढतात. भारतात महागाई आधीच वाढलेली असताना एल निनोने आणखी किमती वाढू शकतात. 1877च्या सुपर एल निनोमुळे जगातील एका वर्षात जवळपास 7 ते 8 कोटी माणसे मेली होती. आज 148 वर्षांनंतर तोच एल निनो परत येत आहे. पण यावेळी आधीच हवामान बदलामुळे तापमान वाढले आहे. त्यात शहरांची उष्णता शोषणारी कॉन्क्रीटची जंगले आहेत आणि कमी होत जाणारी झाडे आहेत. शास्त्रज्ञ म्हणतात की 2026 मध्ये जन्मणाऱ्या मुलांसाठी उन्हाळा म्हणजे नेहमीच 45 डिग्री असेल. प्रश्न हा आहे की एल निनो शेवटचे नाही, ते 3-4 वर्षांनी परत येणार, पुन्हा येणार आणि प्रत्येक वेळी आधीच जास्त गरम असलेल्या पृथ्वीला आणखीन गरम करणार. तुम्हाला काय वाटतं, या एल निनोचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.